नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण दाखवणार आहोत फिश करी। तर चला ती फिश करी आपण काय काय साहित्य वापरतो आणि कशी करतो, झटपट होणारी रेसिपी। चला कृती आणि साहित्य एकदमच पाहूया। तर हा ओला नारळ आहे, तर ही मी अर्धीच कवड घेतली, आम्हाला एवढी बस होते। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, एक कांदा घेतलाय, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अद्रकचा तुकडा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय आणि माझ्याकडे लाल मिरच्या नाही आहेत, शंकेश्वरी, नाहीतर खरं फिशला लाल मिरच्या त्या शंकेश्वरी मिरची वापरतात। तरी असो, आम्ही जास्त खात नसल्यामुळे मी घरात ठेवत नाही। आणि ही मिरची पावडर आहे, धना पावडर आहे, तुम्ही अख्खे धणे जरी वाटपाट टाकलात तरी चालेल, उत्तम। आणि मीठ, त्याचप्रमाणे फोडणीसाठी तेल। आता हे सर्व मी वाटपाला मिक्सर मध्ये टाकते आहे। कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, त्याचप्रमाणे मी हे लसूण पाकळ्या पण टाकल्या। आता आपण हे खोबरं टाकून घेऊया, अद्रक टाकून घेऊया आणि त्याचप्रमाणे हे आपलं टोमॅटो देखील, हे सर्व आपण मिक्सर लावून घेऊया। चवीनुसार हे लाल तिखट, हे माझं लाल तिखट आता लाल राहिलं नाही कारण ते वर्षाचं झालंय आणि आता ह्या वर्षी मी ताजा मसाला करू शकत नाही डोळ्यामुळे। ही धने पावडर, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ। आता हे सर्व मी मिक्सर लावून घेते। आता आपण पॅन मध्ये थोडं तेल टाकून घेऊया। मी आता गॅस चालू करते आणि गॅस मी बारीक करून ठेवते, कारण का आपण आहे ना फोडणीमध्ये लसूण ठेचून टाकणार आहे, की जेणेकरून तो लसूण आहे ना खूप छान लागतो। आपलं लसूण छान लालसर झालेलं आहे। आता मी हे आपलं वाटप घालून घेते। आणि त्याच्यामध्ये आपण हे कोकम टाकूया। कोकमाचा आंबटपणा खूप छान येतो। कुणी तिकलं म्हणतं, कुणी मच्छी कढी म्हणतं। आमच्या लहानपणी तर आम्ही मच्छी हा शब्द वापरतच नव्हतो। आपला आता छान मसाला शिजलेला आहे। आता आपण त्यात मच्छीचे पीस टाकूया। आज मला आठवण आली, जुनी आठवण आली लहानपणाची, की त्यावेळेस आहे ना म्हणजे बाजारात चाललेल्यानंतर तर त्यावेळेस माझी मोठी बहीण म्हणायची, आई काय म्हावरं आणू? पण आता काय बोलतात, काय मच्छी आणू, कुठची फिश आणू, असं विचारतात। पण आमच्या तोंडामध्ये काय होतं, म्हावरं। आणि तिथे मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर, मोठं मच्छी मार्केट आहे सँडाइस रोडला, तर तिथे गेल्यानंतर म्हावरं म्हणूनच बोललं जायचं। तर तुम्हाला मी माझी ती जुनी आठवण सांगितली, तर आठवण सांगेपर्यंत माझी मच्छी करी तयार आहे। तर चला
तर चला, अशा प्रकारे आपली मच्छी कढी तयार आहे, म्हावरा तयार आहे आणि फिश करी तयार आहे. तर ही फिश करी आपली बांगड्याची आहे. तर माझी रेसिपी कशी वाटली? आता आम्ही नॉनव्हेज कमीच खातो, कमी म्हणजे फार कमी खातो. त्याच्यामुळे माझ्या लहानपणी मी जे शेजारी काकू होत्या, त्यांच्या वहिनी होत्या, त्या पंगेरकर वहिनी, सावंत, कोंडेकर, ह्यांचे बघूनच आम्ही शिकलो. तर चला, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. कारण आता ना आवरता येत नाही आहे, कधी खाणार असं झालं आहे. तर आता मी तर ताव मारणारच आहे. मी आस्वाद घेते, तुम्हीही बनवून आस्वाद घ्या. तर चला, अशा प्रकारे माझी ही बांगड्याची फिश करी तयार आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. पण माझी रेसिपी आवर्जून पहा. तर चला, अशा प्रकारे आपण नवनवीन रेसिप्या घेऊन परत भेटूया छाया सुपर किचनमध्ये. तोपर्यंत बाय.